आज मी बनवते आहे पावभाजी पनीर बटर मसाला। तर मसाल्यासाठी इथे कढईमध्ये थोडं तेल घेतलं, त्याच्यात कांदा, टमाटा, काजू, बदाम, हिरवी मिरची हे छान परतवून घेतलं, पाण्याचा शिपका मारून त्याला सॉफ्ट करून घेतलं। मी इथे घेतलं होतं 200 ग्रॅम पनीर, त्याचे क्यूब करून घेतले। मसाला थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। नंतर कढईमध्ये तूप घेतलं, त्याच्यात तो बारीक केलेला मसाला टाकला आणि तो छान तूप सोडेपर्यंत छान परतवून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यात टाकली हळद, लाल तिखट आणि इथे टाकायचा आहे पावभाजी मसाला। तर याच्यामुळे याची चव एकदम छान येते। नेहमीची पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही अशी भाजी करून बघू शकतो। तर हे छान मसाला परतवून घेतला, त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून परत त्याला उकळून घेतलं आणि अजून थोडंसं पाणी टाकून आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी त्या हिशोबाने आपण त्याच्यात पाणी ॲडजस्ट करायचं। नंतर टाकायचं आहे मीठ आणि थोडीशी साखर, टमाट्याचा आंबटपणा बॅलन्स करायसाठी। नंतर टाकलं पनीर आणि दूध। तर हे छान उकळून घ्यायचं आहे। फ्रेश कोथिंबीर टाकायचा आणि मस्तपैकी गरम गरम नानसोबत एन्जॉय करायचं। तर ही भाजी नक्की बनवून बघा।